जैन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील प्राथमिक वर्गाचं वार्षिक स्नेहोत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित या संस्थेचं जॉइंट सेक्रेटरी श्रीमती ललिताजी आणि या संस्थेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मॅडम शिखा श्रीवास्तवजी आणि या ठिकाणी शिकवणारे सर्व माझे शिक्षक मित्र मैत्रिणी आणि आवर्जून आपल्या मुलांचं कला कौशल्य बघण्यासाठी आलेले तमाम आई वडील आजोबा आजी आणि त्यांच्या मुलांचे नातेवाईक आणि सर्व इथं उपस्थित असलेले सर्व तमाम माझे विद्यार्थी बंधू भगिनींना माझे सप्रेम नमस्कार। मुद्दामूनच इंग्रजी मीडियम शाळेमध्ये मराठी का बोलतोय हा विचार करण्यासारखा विषय पण आहे। आपले जे काही आवड आहे आपल्या आवडीप्रमाणे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये शिकवतो। इंग्रजी बोलायला पाहिजे, यस बोलायला पाहिजे, त्यापेक्षा आपला आईचा भाषा या भूमीचा भाषा ते व्यवस्थितपणे नीटपणे बोलता आला पाहिजे असे माझे ठाम मत आहे। आणि एवढा मराठीचा बोलाबाला करणारा हा पोरगा स्वतः मराठी आहे का? अजिबात नाही। मी मूळ कन्नडिगा आहे, माझ्या आई आंध्राची आहे, माझी पत्नी यूपीची आहे, माझे मुलं महाराष्ट्रीयन आहे आणि माझा पोट या महाराष्ट्राच्या संताच्या मराठवाडा भूमीमधून माझा पोट बघतं आणि माझा परिवार जगतं। विशेष करून काही गोष्टी मी ठळकपणे सांगणार। प्रत्येक वेळा आमच्या पद हुद्दा यामुळे आम्हाला विविध शाळांमध्ये बोलवलं जातं, मुख्य अतिथी म्हणून बोलवलं जातं। मी बघितलं आज मी मुख्य अतिथी मी आहे, उद्या सोनालीताई पण आहे आणि त्यांच्या एक व्हेरायटी ठेवलेले आहे। आपल्या मुलांना काय काय आपण करू शकतो। बरेच वेळा आई वडील म्हणून मी सुद्धा एक वडील आहे, माझ्या 2 मुली आहे। माझ्या बाबांनी स्वप्न बघितलं होतं, ते चांगलं शिकू शकलं नाही, परंतु त्यांच्या पोरांना त्यांच्या 3 पोरं आहे, त्यांच्या 3 पोरांमध्ये त्यांनी एकच पोराला खाजगी शाळांमध्ये शिकू शकले आणि 2 पोरांना त्यांच्या गावातल्या सरकारी शाळांमध्ये शिकवलं। त्यांच्या ऐपत एवढीच होती, त्यांनी मला चांगल्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु माझ्या स्वतःची नॉटीपणामुळे मी काय चांगल्या शाळांमध्ये जास्त वेळ टिकू शकलो नाही आणि 6वी मध्ये शाळांचा शिक्षकांचा डोका फोडून पळणारे मी विद्यार्थी होतो। नंतर अशा शाळांमध्ये माझा ॲडमिशन घेतलं कारण कॅरेक्टर सर्टिफिकेट व्हेरी बॅड होतं, कुठल्याही शाळांमध्ये घेत नव्हतं। बाबांनी पाय पडून मला एका अशा शाळांमध्ये शिकवलं, एक झोपडपट्टी शाळांमध्ये शिकवलं आणि तिथून 10वी पास झालो आणि आताच ज्या वेळा अशा भागातून मी जात असतो मला परत माझे जुने दिवस आठवत येत असतं। 10वीच्या नंतर मी 9 वर्ष रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून मी तपासत होतो। तिकीट कलेक्टर, तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास केला असेल। आणि एका घटना झाली माझ्यासोबत, एकांनी अवकात दाखवली, एका खासदारांच्या कार्यकर्त्यांनी मला अवकात दाखवली, तुम्ही आफ्टर ऑल तिकीट कलेक्टर आहे, तुम्ही काही डिस्ट्रिक्ट कलेक्टर नाही आहे, अवकातीत रहा। आणि हा मला माझ्या डोक्याचा लाईन इलेक्ट्रिसिटी लाईनला
परत जागे केलं. मला वाटलं हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर कोण असतं ज्यांचं सर्व ऐकत असेल. मग ह्या खासदार आणि त्यांच्या कार्यकर्तेसुद्धा ऐकत असेल. मग त्याचा माहिती काढलं. माहिती काढल्यानंतर एक UPSC एक्झाम असतं, त्याला प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू असतं, देशातलं टफेस्ट एक्झाम असतं. म्हटलं बघूया, हे बघूया काय आहेत. आणि मला सांगायचं आहे की मी ज्या ठिकाणीहून हा प्रेरणा घेतली ह्याच भूमी आहे, छत्रपती संभाजीनगर. विवेकानंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेजच्या बाहेर मी बसलेलो होतो. माझ्या एका मित्राचा त्याचा एक्झाम होते UPSCचा. त्यावेळा पहिल्यांदा कलेक्टरांना असे दिवाच्या गाडीमध्ये येताना बघितलं. मला वाटलं आता व्हायचं तर हायच व्हायचं आहे. आणि डोक्यात बसलं आणि प्रयत्न केलं. वयाचा 22व्या वयामध्ये मी नापास झालो. परंतु बरेच लोकांनी सांगितलं, अरे आपण लहान माणसं आहोत, आपल्या हे डिस्ट्रिक्ट कलेक्टरची काय वगैरे जमणार नाही. आपल्या पद, आपली ऐपत, आपली अवकात हे छोटे पदाची आहे. मी म्हटलं मग अशी जरी अवकात असेल, भारतीय राज्यघटना बघा, आपली जुने आठवण पाव पाव येत आहे. आमच्या जुने साथी हसेच गाडीमध्ये काम करीत होतो. आता तुमच्या गावाचा कमिशनर आहे मी. शिक्षणामुळे काय फरक पडतो मला हाच गोष्टी आवर्जून सांगायचं आहे. आणि शिक्षणामध्ये यू शुड नेवर गेट सॅटिस्फाईड. जर सॅटिस्फाईड झाला असतं तर इथं दुसरा कोणी कमिशनर उभा असता आणि त्या गाडीत मी तिकीट कलेक्टर म्हणून अजून तिकीट तपासत करत होतो. सो कभी रुकना नहीं. आणि ज्या वेळेला माझ्या मित्रांनी असे ऐपत काढत होते, अपने बस की बात नहीं है. मैं फिर मला सारखा एक महामानवांचा सारखा मला अभिमान आहे, मला प्रेरणा आहे. ते आहेत मला माझ्या जीवनामध्ये काही प्रेरणा व्यक्ती आहेत. ते आहेत पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या वेळेला त्यांना बघतो त्यांचा काय परिस्थिती होती आणि ते राज्यघटनेचे शिल्पकार होईपर्यंत त्यांनी कशाच्या आधारावर ते वर आले, ते आहेत फक्त शिक्षण. आणि त्यावेळेला काय आरक्षण विरक्षण काही नव्हतं. त्यावेळेला स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरून ते उभा झाले आणि आपल्या भारतीय राज्यघटनाचे शिल्पकार झाले. दुसरं फार महत्त्वाचं, माझे रेल्वेचे तिकीट कलेक्टरचे बॅचमेट श्री महेंद्रसिंग धोनी. आम्ही दोघं एकच वेळा तिकीट कलेक्टर म्हणून जॉईन झालो. जसं जसं ते प्रगत करत गेले, ते तिकीट कलेक्टर होतो. मग नंतर रणजी खेळले, कूचबिहार ट्रॉफी खेळले, नंतर इंडिया टीममध्ये सिलेक्ट झाला. आत खेळत नव्हतं, मग खेळले, मग कॅप्टन झाले. T20चा वर्ल्ड कप जिंकलं, इंडियाचा वर्ल्ड कप जिंकलं, वनडेचा. मग मला वाटलं अरे माझ्यासोबत असलेलं तिकीट कलेक्टर जर भारतीयचं कॅप्टन होऊ शकतं, हे मी काय कलेक्टर का होऊ शकत नाही. स्वतःची जिद्द आणि कायम ठेवली. आणि दुसरी अटेम्प्टमध्ये ज्यावेळेला मी ह्याच टाईमला मी अजंता एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासत होतो, मे 8, 2009. त्यावेळेला माझ्या मित्राचा फोन आला की तुला देशातला 97वा रँक मिळाला आणि तू आता IAS होईल. बरेच वेळा माझ्या कहाणी एक फिल्मीसारखा होतो. IAS तरी झालो, कुठेही कलेक्टर झालो असतो, परंतु ज्या ठिकाणी माझ्यासोबत घटना घडली त्याच ठिकाणी माझ्या पोस्टिंग होत गेली. नांदेडमध्ये घटना घडलेल्या आहे. नांदेडमध्ये असिस्टंट कलेक्टर, नांदेडच्या म्युनिसिपल कमिशनर, लातूरचे कलेक्टर, अकोलाचे कलेक्टर. आणि ज्या ठिकाणी मला प्रेरणा मिळाली त्या गावाचा मी म्युनिसिपल कमिशनर म्हणून
फक्त शिक्षणाच्या जोरावर तुमच्या समोर उभा आहे. आणि मित्रांनो, हे सर्व मला सांगण्याचे उद्देश हे आहेत, तुम्ही किती काय गरीब आहे, काय परिस्थिती आहे, काय आहे, ते सर्व तुम्ही विचार करू नका. शिक्षणाच अशी एक गोष्टी आहे की आपल्याला फार रिटर्न्स देऊ शकतो. तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये पैसे टाकलं किंवा कशामध्ये पैसे टाकलं तर तुम्हाला तेवढा रिटर्न्स मिळणार नाही, परंतु शिक्षणामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिटर्न्स मिळू शकतो. आणि मी तरी हे सांगेल, तुम्ही पूर्ण मेहनत, पूर्ण ताकद लावा तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी. चांगलं शिक्षण म्हणजे काय? चांगलं शिक्षण म्हणजे आय डोंट कन्सिडर इट ॲज इंग्लिश मीडियम. आय कन्सिडर इट इज व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशनवर जास्त भर द्या. तुमच्या मुलं किती शेअरिंग करतात, केअरिंग करतात, किती लोकांना सॉरी बोलतात, किती लोकांना माफ करतात, हे फार महत्त्वाची आहे. तुम्हाला वाटतं तुम्हाला हे श्रीवास्तव मॅडमला मासिक किंवा त्रैमासिकचे पैसे भरलं, आपल्या मुलांना इकडे टाकून दिली आणि आपल्या मुलगा असे एक मशीनमध्ये टाकून गेली, जसा काहीतरी मशीनमध्ये टाकतात आणि बाहेर एखादा प्रॉडक्ट निघतं, असे नाही आहे शाळा. म्हणजे तुम्हाला काय इथं पैसे भरलं, चांगले चांगले कपडे घातले आणि शाळेला पाठवलं आणि म्हणून तुमचा मुलगा बाहेरच इंजिनियर म्हणूनच येईल, नाही आहे. सर्वप्रथम आई वडील, आजी आजोबा, तुम्ही एक मोठा रोल मॉडेल आहे. यू आर द फर्स्ट हिरो अँड हिरोईन फॉर युअर चिल्ड्रन, नॉट देअर टीचर्स. आणि तुम्ही कसे वागतायत, तुम्ही कसे जगतायत, तुम्ही तुमच्या भावाशी बोलतायत का नाही बोलतायत, तुम्ही तुमच्या आई वडिलांशी इमानदारीने त्यांच्या इज्जत ठेवतात की नाही ठेवतात, ते तुमचा मुलगा बघतोय. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना इज्जत नाही करत असेल, उद्या तू किती जैनमध्ये टाका, इंटरनॅशनल टाका, नॅशनल टाका, उद्या ते मोठा झाल्यावर तू जसा तुझ्या आई वडिलांना लात मारला, ते सुद्धा तुला लात मारल्याशिवाय राहत नाही. सो माझ्या नम्र विनंती आहे की प्रत्येक वेळा मी हे गेल्यानंतर मी ह्या गोष्टीचा आवर्जून काय सांगतो, कारण आपले मुलगा किती मोठा इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, IAS झाला, काही झाला, त्यापेक्षा एक चांगला इन्सान झाला, एक चांगला इन्सान जर तुमच्या मुलांना करू शकलं, ते फार महत्त्वाची आहे. आज आम्ही IAS म्हणून नाही, एक चांगला व्यक्ती म्हणून आम्हाला कदाचित बोलवतात. IAS तरी भरपूर असतात, पदाच्या भरपूर असतात, हा पद आज असते उद्या नसते, परंतु तुमच्या मुलं काही व्हा, त्या क्षेत्रामध्ये बेस्ट व्हाल किंवा एक नॉर्मल व्हाल, बट दे शुड बी एन एक्स्ट्रॉर्डिनरी ह्युमन बीइंग्स. व्हॉट इज दॅट एक्स्ट्रॉर्डिनरी ह्युमन बीइंग्स? बिकॉज extraordinary became sometimes which used to be ordinary today became extraordinary. What is that? Respecting parents, respecting environment, respecting rules, हे फार महत्त्वाचे आहेत आणि ते सर्व बघतायत. आज तुम्ही एखादा टू व्हीलर मध्ये आला असेल, तुम्ही हेल्मेट घालून आला असेल, देन तुमचा मुलगा बघणार, हां पापा हेल्मेट घालतात, मी पण पुढे जाऊन हेल्मेट घालणार. तुम्ही गाडी कार फोर व्हीलरला आला असेल, तुम्ही सीट बेल्ट घातला का नाही घातलं, तुम्ही कचरा कसे वर्गीकरण करतात, कसे कुठे फेकतात. व्हॉट आय मीन टू से इज दॅट मोर देन ए स्कूल, यू आर द रोल मॉडेल फॉर युअर चिल्ड्रन. दॅट्स वाय एव्हरी टाइम टीचर्स गेट चेंज्ड. क्लास 1 ची टीचर वेगळी, क्लास 3 ची वेगळी, क्लास 7 ची वेगळी, परंतु तुमच्या मुलांच्या आयुष्यातील हिरो हिरोईन, जसा माझ्यासाठी माझा हिरो हिरोईन माझ्या आई वडील आहे. दॅट्स वाय टुडे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर ॲस्पेक्ट. दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड, आपण बरेच वेळा आपले आंतरराष्ट्रीय स्वप्न बघतो. यस, आंतरराष्ट्रीय स्वप्न बघणे आता काळाची गरज आहे. आपण लोकसंख्यामध्ये एवढा मोठा झालो, आता वर्ल्ड एवढा जग एवढा वाढत चाललेले आहे ऑपॉर्च्युनिटीजसाठी, परंतु त्या ठिकाणी लोकसंख्या नाही. आपण पूर्ण जगातील तरुण देश आहे,
We have the highest youngest population in the world. Same is the case with the China. But चायनाचा ट्रस्ट डेफिसिट आहे. त्याचा विश्वासार्हता कोविड नंतर ते संपलं, कमी कमी होत चाललेला आहे. तुमच्या मुलांना जगासाठी तयारी करा, जगासाठी तयारी ठेवा. नाही नाही आपण इकडेच, माझे एकच मुलगी आहे, एकच मुलगा आहे, इथं जवळ ठेवतो, इकडे ठेवतो, त्या स्वार्थी होऊ नका. तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा तुमची जबाबदारी आहे. त्याला उडू द्या. फक्त इंटरनॅशनल शाळामध्ये ठेवून जर एखादा पक्षीला चांगला विंग्स आहे परंतु त्याला उडूच देत नसेल, त्याला काय अर्थ नाही आहे. जग फार मोठा आहे, जगासाठी आपल्या मुलांना तयारी करा. त्याला जिथं जायचं तिकडे जाऊ द्या, परंतु तिथं गेल्यावर सुद्धा आपल्या गावाचा, आपल्या आईवडिलांचं, आपल्या परिवाराचं नाव तो रोशन करतील. आज गुगलचा CEO सुंदर पिचाय, ते एक कुठला गावचा आहे, कुठला राज्याचा आहे, आज पूर्ण जगाचा सर्वात मोठा कंपनी असलेला गुगलचा आपल्या भारताच्या नावाचा डंका ते करतोय. ते कदाचित तुमच्या मुला पण उद्या जाऊन करतील, असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इंटरनॅशनल शाळामध्ये शिकून इथं गावातच ठेवू नका. नाही नाही मला बघायला कोण असणार, मला हे सर्व पसारा बघायला कोण असणार, एवढा स्वार्थी राहू नका. तिसरं फार महत्वाचे आहे, मी जे होऊ शकलं नाही यांना करणार, त्याला तयारी करा, एक्सपोजर ठेवा, परंतु त्याला जबरदस्ती करू नका. तुम्हाला हेच व्हायचंय, नाही नाही ते देशपांडेचा पोरगी अशीच झाली, तू पण असेच व्हा. ते पवारांचं हे असे झालं, तुम्ही पण असे व्हा. अजिबात असे करू नका. युअर चिल्ड्रन इज व्हेरी स्पेशल. Respect their talent, groom their talent and invest in their talent. आणि most importantly तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवा. जर तुमची भरोसा जे नाही कमवू शकलं ते मग ते जगामध्ये कुठलाही भरोसेच्या लायक राहत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना होप देणे, भरोसा करणे हे फार महत्त्वाचे आहे. बिकॉज मेनी पेरेंट्स जस्ट डिस्कार्ड, तेरे साथ नहीं हो सकता, तू नहीं कर सकता है. नहीं, आज मैं इधर IAS हूँ. मेरे माताजी ने, पिताजी ने बोला, मैं बोल रहा था कि पापा अभी तक कोई ऐसा टिकट कलेक्टर IAS नहीं बना, मैं कैसा बनूंगा. कोई नहीं बना तो क्या हुआ, तू बन के बता, तेरे बाद और भी बच्चे बनेंगे जैसे. फिर वो विश्वास जब मेरे माता पिता से, मेरे पत्नी से जब मुझे मिलता है, फिर मैं बहुत विश्वास के साथ आगे जाता हूँ. आणि फार महत्त्वाचं, आजकाल आपले आई वडील, तुम्ही एवढा कमवता, हे सर्व करता, तुम्ही त्यांना मुलांना चांगला कपडे हे सर्व देता, परंतु सर्वात जास्त मुलांना काय हवी आहे ते आहे तुमच्या संगत, आणि ते आहे तुमचा टाइम. आणि व्हॅल्युबल आणि इम्पॉर्टंट टाइम हे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांना काही देऊ शकलं नाही चालेल, परंतु त्यांना खूप वेळ देणे, त्याच्यासोबत नाचणे, गाणे, धिंगाणा करणे, फिरणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि दुसरं मी आजकाल बघतो, तुम्ही शाळा तरी इंटरनॅशनल शाळा, परत इंटरनॅशनल शाळेतून गेल्यानंतर परत ट्यूशन लावताय. जर असेच ट्यूशन लावायचे तर माझ्या महापालिकेची शाळेमध्ये टाक ना. जर तुम्ही एवढा पैसे खर्च करून इकडे सर्व ते वाजतोय, वाजवतोय, गातोय, आता डांस करणार आहे, कितना ट्यूशन लगाओगे, क्या ऐसे करने वाले हो. 5वीं का बच्चा है वो, जब जरूरत है तब डालने का. I don't want to embarrass you by asking this question, but I want you to introspect this particular question, की शाळेतून आल्यानंतर अजून काहीतरी वेगळं ट्यूशन लावणार. गरज असेल तर शिक्षकांना हक्काने विचारा, माझ्या पोरीचा हा याच्यामध्ये कमी येतोय, काय कमी येतोय मला सांगा. त्यांना उगच जबरदस्ती, मी सांगितले ना, माझ्या शिक्षकांना डोकं याच्यासाठी फोडला होता की मला जबरदस्ती शाळेतून आल्यानंतर सुद्धा म्हणायचं अभ्यास कर, अभ्यास कर. अरे बाबा, मी आणखी किती अभ्यास करू. मला टेबल्स 20 पर्यंत सांगायला सांगितलं,
मी सांगितलं आता पुढे आणखी कुठे जाऊ, नाही नाही अजून अभ्यास कर. मी म्हटलं मला खेळायचंय, मला खेळू द्या. नाही म्हटलं तुम्हाला अभ्यास करायचा. म्हटलं मुलांना खेळू द्या, म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत सुद्धा आम्हाला खेळू द्या आम्ही अभियान आम्ही सुरू केलेले आहे. ज्या ज्या भागामध्ये ओपन स्पेसेसमध्ये अतिक्रमण झालं असेल किंवा कचरा फेकला असेल, कंपाऊंड वॉल व्यवस्थित नसेल, त्या सर्वच ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी आम्ही खुला करतोय. असे बरेच उपक्रम आम्ही करतोय. बट मला जास्त वेळ न घेता मला आज तुमच्या सर्वांसाठी शेवटी हेच सांगायचं आहे, तुमच्या मुलांवर जास्त विश्वास ठेवा. तुमच्या मुलांसाठी तुम्ही रोल मॉडेल आहात. तुम्ही त्यांना मातृभाषेवर, जे काही तुमच्या मातृभाषा असेल, तुमच्या घरातली भाषा, जबरदस्ती इंग्रजी बोलून त्याला इंग्रजीचा फॅड असेल असे मी अजिबात मानत नाही. हाच त्याला मनातली भाषा, त्याला स्वप्नातली भाषा, जे स्वप्न पडतात ना, आणि आजीची भाषा ते पहिलं शिकवा. आणि नंतर माझी मातृभाषा कन्नड आहे आणि मी तुमच्या समोर मराठीमध्ये मी संभाषण करतोय, बरोबर आहे ना मराठी माझं? काय असे खुश आहे का? नाही ना. तुमच्या फाउंडेशन भक्कम ठेवा. आपली फाउंडेशन आहे, आपल्या ह्या भूमीच्या फाउंडेशन आहे मराठी. बरेच वेळा हा फॅड असतो इंग्रजी मीडियममध्ये शिकवलं आणि बरेच शाळामध्ये सुद्धा जबरदस्ती स्पीक इन इंग्लिश, यू कॅनॉट स्पीक इन अदर लँग्वेज, गो टू हेल, यू हॅव टू स्पीक युअर मदर टंग. And when it comes to language, English is just a language. Rest is everything, a knowledge. There is a difference between a knowledge and a language. So knowledge can be there. मतलब हमारे पुराणों में कितने पुराने क्या इंग्लिश मीडियम में लिखी गई थी क्या? कितने सारे महाग्रंथ है, वो सब नॉलेज के बेसिस पे है. So I request every school administration, not only this school, every school, to ensure to groom these local things, local to international, local to global. या गोष्टीचा आपल्याला आपल्या मुलांना पेरलं पाहिजे. नाहीतर उद्या तो इंटरनॅशनल शाळेमध्ये शिकवला, अमेरिकेत गेला, तुला पण विसरून जाणार. तुला विसरायला हवा आहे का? परत यायचं ना. कुठे असेल तर आपल्या मातृभूमीशी जुडायचं, हा फार महत्त्वाची आहे. मला माहिती आहे आपल्या पोरांचा कधी डान्स येतं, कुठे थांबला असेल, कोणत्या गाण्यावर नाचतो हे तुम्हाला माहिती आहे. तुमचा आणि तुमच्या मुलांचा डान्समध्ये मैं क्या बोलेंगे उसको, बैंगन का भरता हो या बीच में मैं कुछ नहीं बनना चाहता. मैं इतना ही दुआ करूँगा कि तुम्हारे बच्चों का और तुम्हारे सपने ईश्वर ने सभी का पूरा हो. इतना ही मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ. सभी को फिर से एक बार जैन ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन के आज छत्रपति संभाजीनगर चैप्टर के इस एनुअल डे पर मैं सभी को, विशेष करके शिक्षक और शिक्षक वृंद और सभी पालक को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.